आज तर कॉलेजून येता येता गाडीमध्ये पेट्रोल संपलेलं होतं. पेट्रोल टाकायला पंपावर गेलो, डायरेक्ट पंपच बंद पडला. मला पण होती माया मागं होती का पंपा मागं समजतच नव्हता. डायरेक्ट 1 घंटा थांबलो. पण असं अर्ध्या माधूनच कसं राहा सुरुवातीपासून सांगतो. तर नमस्कार पब्लिक, मी तुमचं सर्वांचा लडका बागेन आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं डबल एकदा स्वागत आहे. आपण आज 8 वाजता चाललेलो होतो. तर आपल्याला कॉलेजला जाणं होतं. मला डोरास कामामध्ये आवरून मग नंतर कॉलेजला जाऊ 7:47 स्पीड शेती येऊन पोहोचलो आणि डोरास रनला पाणी बाजून घेतलं. या गावडीची विषय असं झाला अंगात मासाचा पत्ता नाही. वरती अशी या काळाला हत्यावरून पण येईल. त्याला चारा वगैरे टाकून दिला. घरी येऊन पोहोचलो, जेवण वगैरे करून घेतलं आणि निघालो डायरेक्ट कॉलेजच्या खालच्या पाट्यावर आल्याला आपली गड लागली. आता वरच्या पाट्यापर्यंत जमलं. त्यांना विचारल्यानंतर समजलं ते डायरेक्ट हसनाबादला झालं. काही विषय नाही, तर आपण कुमारी पाट्यापर्यंत थेट त्यांना पण आपल्याला कुमारी पाट्यापर्यंत सोडलं. मग झाली होती आता इथून पुढे जायची मागणी. तेवढ्यातच गजूदा त्यांना लक्ष्मण दिसले. त्यांचं काही कुमार पाटीवर काम होतं. त्यांनी पण आपल्या डायरेक्ट आयटे कॉलेजला सोडलं. त्यांना धन्यवाद म्हणून ते घरी चालले गेले. मग थेट आपण आयटे कॉलेजला येऊन पोहोचलो. कॉलेजला गेलेला कोणी ना भेटू या ना भेटू, पण हा गाडी मात्र डायरेक्ट रेग्युलर कॉलेजला देवाचा देव टळो. पण हे दोघं काही कॉलेज तेवढं समजलं उद्या सुट्ट्या असणार. तर उद्या डायरेक्ट 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि ती कॉलेजला आज साजरी होणार आहे. मग काय ते थोडासा उशीर न करता सॉल्व येऊन पोहोचलो. मग थोडेफार भाषण वगैरे झाली आणि कार्यक्रमाचा शेवट पण झाला. आता मला लय भूक लागली. आपण पहिलं जेवण करून आधी पेट पूजा नंतर दुसरे काम. जेवण वगैरे करून घेतलं. एका जणाला राजी केलं, म्हणलं आज तू तर चहा पाहा. मागे पुढे न बघता डायरेक्ट हा म्हणून टाकलं. तू कुठेतरी पुण्याचं काम केलं, म्हणून तू आम्हाला चहा बाजूला आणि अजून तुझ्या हातून चांगलं पुण्य कर असं म्हणल्यावर ते अजूनच खुश होऊन गेला भाऊ आणि डायरेक्ट गरम गरम चहा बाजून टाकला. चहा वगैरे पिला आणि त्याला मागं सोडलं ना डायरेक्ट पुढे घेऊन पैसे द्यायचं टाइम आल्यावर पोरं किरकिर कर. पण तसंच काही करेल म्हणून डायरेक्ट 140 स्पीड कॉलेजमध्ये येऊन पोहोचलो. पण मात्र या गाडीने पैसे वगैरे भरले. एकटा डॉनवानी कॉलेजमध्ये आले. सर आलेले नव्हते म्हणून कॉलेजच्या शेवट 3:30 करून टाकले. कॉलेजला टाटा करून निघालो घराच्या दिशेनं. पण ते म्हणतात ना की उत्तर तर म्हणले लागतं. आमच्या सोबत तसंच काही होणार होतं. त्यांच्या टायमात असं मोकारून होतं, डायरेक्ट तोंडाला चटके बसत होते. रोडवर आलेले आम्हाला 4-3 गाडी लागली. म्हणलं तर चांगलं काम झालं, तर डायरेक्ट उन्हात तळत जाणं पडलं असतं. त्यांनी पण आम्हाला डायरेक्ट 2.5 मिनिटात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन बस स्टँडला सोडलं. गेल्या 10-15 मिनिटातच आपली जालना लाल परी लागली. त्याच्यामध्ये बी मोकार गर्दी होती बुवा. कसं तरी एका बाहेर उभा राहिलो आणि 4 रुपयाचा घाटा करून 16 रुपयाचं तिकीट काढलं. 20 रुपये दिले, पण त्यांनी 4 रुपये वापस दिले. 4 रुपयाच्या आशेनं ते टाइम फाट्यावरून पोहोचलो. त्यांनी काही 4 रुपये दिलेच झालं. इथं पण 4 रुपयाचं नुकसान लागलेलं होतं आणि सोबतही कोण नव्हतं. एकट्याने सायन्स आणली. कुठं तरी शरीराला गारवा वाटत होता. पण तेवढ्यातच आपल्या घरातल्या एका माणसाची गाडी सापडली. हाणाला बसल्यानंतर समजलं की याच्यामध्ये पेट्रोलच नाही आणि पेट्रोल टाकण्यासाठी आम्ही थेट पंपावर गेलो. आम्ही जायच्या अगोदर तर पंप चालू होता, मात्र आम्ही तिथे गेल्यानंतर पंपच बंद पडून गेला. चला पण होते आपल्या मागे का पंपावाल्या मागे समजूच नाही राहिलं. 1 घंटा थांबलो पण पंप काही चालू झाला नाही. चला घरी नंतर टाकूया कांद्याची पेट्रोल असं म्हणल्यानंतर ते पण 1 मिनिटात निघाले. पण 10-15 मिनिटं वाट पाहिली पण पंपातले 0-0 जातच नव्हते. पंपाला टाटा गेला आणि मी निघालो घराच्या दिशेनं. चला तर मी जातो आता घरी. मी तेवढं जाता फॉलो करून जा बरं का. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.